हॉटेलमध्ये पोचलो आणि इथे ना लगेज वगैरे घेऊन आम्ही आतमध्ये एंटर केलं. इथं लगेज चेकिंग चालू होतं आणि त्याच्यानंतरला आतमध्ये एंटर केल्यावरती समजलं की अजून थोडा वेळ आहे चेकिंगसाठी आणि आम्ही जस्ट ऑन द वे पोचलो होतो. इकडे स्वरूचं काहीतरी वेगळंच चालू होतं आणि हे हॉटेल जे मी बुक केलेलं ना ते खरंच सांगते खूप छान होतं आणि हे मी नक्की रिकमेंडेड करेल, कारण की इथलं तुम्ही एंट्रन्स लॉबी वगैरे बघू शकता. खूप जास्त भारी वाटत होतं. आणि त्याच्यानंतरला आम्ही गेल्या आम्हाला इथे मस्त असं वेलकम ड्रिंक दिलं होतं, तेही खूप छान होतं. तर मस्त असं वेलकम ड्रिंक आम्ही एन्जॉय केलं आणि काही बेसिक फॉर्मॅलिटीज होत्या त्या कंप्लीट करायच्या होत्या, म्हणून इथे लगेज एरियामध्ये आम्ही आमचं लगेज ठेवलं. बेसिक फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्या, रूमची की घेतली आणि आम्ही रूममध्ये एंटर केलं. आणि हा होता आमचा आजचा फायनल लुक. आणि इथे होती आपली ही स्कूटी जी रेंटवर घेतलेली आणि त्याचं रेंट 500 पर डे होतं. आता जिथे आम्ही राहत होतो तिथून कॉन्डेलिन बीच जवळ असल्यामुळे तिथे जायचं ठरवलं. त्याच्या आधी भूक लागली म्हणून इथे पेटपूजा केली. छान असं नाश्ता केल्यानंतर आम्ही बीचवरती स्वरूला घेऊन गेलो. तर अशा प्रकारे टाईम स्पेंड केला. आता भेटूया उद्या.